खेळाडू पाठवा प्लीज. पांजू मास्टर नाही आहे का राखीव खेळाडू? पांजू मास्टर्स भरत आहेत गोलंदाजी मार्गवर. पाठवा एक राखीव खेळाडू प्लीज. नक्कीच रजा घेत आहेत सीएम पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी. नक्कीच आपण वळूया चालू सामन्याकडे. ओमब्रमध्ये गोडदेव वर्सेस पांजू स्पोर्ट्स पांजू. पहिल्या ॲपमधून नानाला की सुट्टी कुठे झाले? नक्कीच रामचंद्र पाटील यांच्या घरी चाललेले आहेत. लेजंड खेळाडू नाना आणि सीएम पाटील, माझे संघनायक लकी कॅप्टन जेम्स बॉन्ड संघाचा रामचंद्र पाटील यांच्या घरी चाललेले आहेत. पहिल्या ॲपमधून अंतिम सामना बघतो आपण. ओमब्रमध्ये गोडदेव वर्सेस पांजू स्पोर्ट्स पांजू. जेम्स बॉन्ड राही आयोजित आजी माझी जेम्स बॉन्ड ग्रामस्थांच्या वतीने ही स्पर्धेचं आयोजन 23वी स्पर्धा आहे. आगरी कॉलेज सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजक राही संघ आहे. भरत शिंदे जबरदस्त चेंडू हाताळतोय. ते काय घडलं कशा पद्धतीने मात्र लेग वाईजचे सर पंचांमार्फत आलेला आहे. अजित म्हात्रे आणि गुणेश म्हात्रे आहेत या सामन्याचे पंच. नक्कीच ही धाव लेग बाय जरी आली मात्र धाव येणं गरजेचं. धाव महत्त्वाची की धाव महत्त्वाची असेल. फोर्टी प्लेचे सामने सुरू आहेत. मात्र एवढ्या उन्हात खेळणं ही मोठी गोष्ट आहे. सूर्यकाश झेल होता मात्र आता थोडे कमी पडले कदाचित किंचित. महेंद्र पाटील आणि नक्कीच अमोल वेतोस्कर एक टेनिसच्या जगतातील एक नामांकित खेळाडू आहेत. एस टी रक्षक आहेत. आणि मंचावर उपस्थित कोण आहेत? महाराष्ट्र टेनिस असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू पाटील साहेब आणि अस्मित स्पोर्ट्सचे मालक राहुल पाटील फ्रॉम गोडदेव. अस्मित स्पोर्ट्स, जय मल्हार स्पोर्ट्स, नक्कीच मात्रेस ब्रदर्स यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आम्हाला आलेलं आहे. गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर जे बक्षीस दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि नक्कीच TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महेंद्र भगत यांच्या माध्यमातून जबरदस्त क्लॅरिटी बघा. आणि नक्कीच फील्डची पोलिसी चांगली लावलेली आहे. दरम्यान रिझर्वमध्ये देखील एक चांगला क्षेत्ररक्षक अवेलेबल तिथे आहे. आणि त्या ठिकाणी थोडा साईडला फरक वाईटचा इशारा पंचांमार्फत आता येतोय. आणि नक्कीच फिल्डिंग सजवण्याचं काम यष्टीरक्षक आणि गोलंदाज नेहमी करत असतो. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी झाली पाहिजे. मैदानाच्या अगदी मध्य भागामध्ये एक क्षेत्ररक्षक तात्या उभा आहे. त्याच्या हातामध्ये थोडी झेल गेला होता मगाशी, मला थोडे कमी पडले. नक्कीच या सामन्यामध्ये देखील मजा येणार आहे. आमने सामने भरपूर झाले, हारले जिंकले, मात्र हा फटका आणि सुंदर सुंदर अप्रतिम झेल. पहिल्याचे गडी बाद होतोय अमोल वेतोस्कर, हा गडी बाद होतोय ओमब्रह्म संघाचा. पहिल्याचे गडी बाद होतोय. आणि अपोजिट संघ आहे पांडू संघ आहे. पांडू संघ देखील जबरदस्त आहे. झेल घेतलेला अलंकार या खेळाडूने सुरेख झेल टिपला. आणि महत्त्वाचा खेळाडू जो बघतो आपण ओमब्रह्मध्ये गोडे संघाचा, तो स्वस्त्यामध्ये अगदी कमी धावेवरती बाद होतोय अमोल वेतोस्कर. फक्त आणि फक्त एकच धाव, 3 चेंडू समोर जाऊन एकच धाव. धावा कराव्या लागतील 50च्या पलीकडे. पांडू संघाची देखील चांगली फलंदाज आहे.
सर्वांना नम्र विनंती आहे, जेवणाचा काउंटर सुरू झालेला आहे. जे संघ खेळून झालेले आहेत त्यांना देखील विनंती करतो, जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो, जेवण घ्यायचं आहे आदर्श विद्यामंदिर राई. आणि जितकं जेवण घ्या तितकं संपलं पाहिजे, अन्न टाकू नका, वाटल्या 2 घास कमी खा. नक्कीच व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजी माझे जेन्सफॉनच्या वतीने चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे, त्यांचं देखील सर्वांचं आभार व्यक्त करतो. नक्कीच या स्पर्धेसाठी गेल्या 1 महिन्यापासून जी मेहनत सुरू आहे त्या सर्वांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. आणि ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला या स्पर्धेसाठी मानवी रूपाने, देणगी रूपाने आणि वस्तुरूपाने जे जे सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील सर्वांचं आम्ही सतत आभार व्यक्त करतो आहे. पहिले सतत संपलेले आहेत. धाव संख्या 6 गडी बाद 1. चांगली सुरुवात होते पांडू संघाची असं म्हटलं हरकत नाही आहे. सुरेख अप्रतिम गोलंदाजी भरत यांची. 1 गडी बाद जो कोण झाला अमोल तस्कर, तो धावांची रन मशीन होती ओम ब्रह्मदेव गोडू संघाची, तो अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला. अलंकार येतोय, त्याने झेल टिपला. 35चा खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये जो खेळतोय. पांडू संघातील अलंकार नंबर 2ची गोलंदाजी घेऊन येतोय. नक्कीच ह्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे काम केलं भरत याने माझं तसंच काम करायला अलंकारला करायला लागेल. निलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि महेंद्र पाटील. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस पांजू हा सामना सुरू आहे. राई मुर्दा मोरवा जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण जेवण घ्यायचं आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मंचावर उपस्थित महाराष्ट्र टेनिस असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू पाटील साहेब, आस्मिन स्पोर्ट्सचे मालक राहुल पाटील, शिवसेनाचे उपशहर प्रमुख मीराबाई शहराचे सम्राटजी राऊत, कैलास पाटील वेलकम. प्लीज कैलास पाटील विनंती करतो मंचावर बसायचं आहे. आणि हा मोठा 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 फटका येतोय, 6 धावांसाठी येतोय षटकार. ज्या धावांची गरज आहे ती धावसंख्या महेंद्र पाटील आपल्या बॅटमधून मोठा फटका मारतोय राजू पाटील यांच्या घरावरती. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातं गोलंदाज अलंकार याच्यावरती. महेंद्र पाटील बोलला तर धावांचा डोंगर उभा करतोय. कमी चेंडू सामोरे जाऊन जास्तीत जास्त धावा त्यांच्या नावावरती रेकॉर्ड्स आहे आणि त्याला तितकीच चांगली नक्कीच साथ देतीलच निलेश पाटील. सुरेख चांगली सुरुवात होते. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बघायचा आणि चांगला फटका. पुन्हा एकदा 6 धावा. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार, बॅक टू बॅक तो षटकार येतात. आणि नक्कीच हा चांगला प्रयत्न झेल करण्याचा होता, मात्र थोडे कमी पडले, उंची कमी पडली. आणि हा देखील 6 धावांचा फटका. या असं चेंडू द्यायचा लगेच. बघा 2 षटकार मारले आणि 2 चेंडू त्यांनी हरवले. बघा ही खासियत आहे. चेंडू आलेला आहे. मात्र वाघवीर संघाचे कॅप्टन गणेश मनेरा, तानाजी पाटील आणि ज्ञान पाटील देखील आलेले, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच जे प्रमुख अतिथी आहेत राई मुर्दा मोरवा आणि जे प्रेक्षक आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्यांना विनंती करतो जेवणाचा काउंटर सुरू आहे, जेवून घ्यायचं आहे. जुचंद्र संघ जेवले का? नक्कीच स्लो चेंडू हाताळला होता, मात्र ह्या चेंडूची गरज आहे पांडू संघाला. चेंडू पडला थोडा आतमध्ये येतोय. अलंकार 3 चेंडूमध्ये 2 षटकार खातोय. आपल्या गोलंदाजीवरती सुंदर फटकेबाजी सुरू आहे महेंद्र पाटील यांची. 5 चेंडू 14 धावावरती खेळत आहे. सुरेख अप्रतिम चेंडू होता. अगदी सेफ चेंडू पडतो. तात्या थोडे पुढे आलेत आणि या फटक्यावर देखील मिळतील 2 धावा. धाव संख्या 20. जबरदस्त क्षणचित्र लाईव्ह TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून चित्र आणि जे घर बसले प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं देखील आजी माझी
जेम्स बॉन्ड राई आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. सुरेख अप्रतिम चेंडू होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता, मात्र या चेंडूवरती देखील धाव आलेली आहे. मात्र ही धाव कुठल्या पद्धतीने बॅटला चेंडू फरसे करतोय. धाव संख्या 21 लॉस ऑफ 1 विकेट. दुखापत झाले का महेंद्र? ओके, एकदम फिट आहे, 2 टाइम जिम करतो तो आणि घरचीच जिम आहे. चांगला फटका, मात्र या फटक्यावरती मिळतील 1 धाव कंप्लीट झालेले आहेत. लगेच शूट झालं, स्ट्राईकला थ्रो करतो. हे बघायचं आहे कोण जिंकतं कोण अर्धा. मात्र निलेश थोडे कमी पडतात या धावामध्ये. आणखीन एक गडी बाद. आणि प्रेमनाथ बघा चांगली फील्ड करून चांगला फेकी देतो स्ट्राईक एंडला. आणि अशा प्रकारे निलेश यस स्प्रे घेऊन संगीत पाटील. ज्या उद्याना बाजूला जे गाड्या उभ्या आहेत प्लीज झाडाखाली गाड्या लावल्या आहेत प्लीज गाड्या काढायच्या आहेत. आणि तिथून सामना तिथे बघू शकतो आपण. फक्त गाड्या मैदानच्या आतमध्ये बाहेर काढा. मागे गाड्यांच्या आतमध्ये जागा आहे बघा, ते लावा प्लीज जरा. आपण प्रेक्षक आहेत आणि तुमची आम्हाला गरज आहे. आणि तिथे पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. पाणी देखील प्यायचं आणि जेवण देखील घ्यायचं. आपण जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो आपण देखील जेवण घ्यायचं आहे. सतत संपलेलं दुसरं धावसंख्या 22 गडी बाद 2. 22-2-2-2-2 असेच आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती दाखले दिसतात. नक्कीच आज 2 नंबर लक्की आहे. लावून घ्या सर्वांनी आज. नक्कीच धाव संख्या 22 गडी बाद 2. सतत संपलेलं दुसरं. TCP लाईव्ह बघा काय क्लिअरिटी आहे. नक्कीच गोलंदाज नंबर 3चा गोलंदाज प्रमोद. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आश्मिर स्पोर्ट्स, जय मल्हार स्पोर्ट्स आणि मात्रे स्पोर्ट्स जितेंद्र यांच्या माध्यमातून सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जी काय तुम्हाला वस्तू घ्यायची असेल, जी काय ऑर्डर द्यायची असेल ते आपल्या लोकांनाच द्या. खास करून आगरी लोकांनाच द्या, ही तुम्हाला विनंती असेल. तुम्हाला बॅट घ्यायचं असेल, कपडे घ्यायचे असतील तर आश्मिर स्पोर्ट्स आहे, मात्रे स्पोर्ट्स आहे, जय मल्हार स्पोर्ट्स आहे, त्यांच्याकडून बॅट तुम्ही कपडे घेऊ शकता. मात्र आपल्या लोकांना मोठं करा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, आपल्या फॉलोअर्समध्ये चेंडू अडवतोय गोलंदाज प्रमोद. सम्राटजी राऊत, मीराबाई सराचे उपशहर प्रमुख शिवसेना, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील जेवण घ्यायचं आहे. आणि आमच्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सम्राट राऊत. संध्याकाळी या 6 वाजता. रजा घेत आहेत सम्राट राऊत साहेब, मीराबाई शहराचे उपशहर प्रमुख शिवसेनाचे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात केली होती महेंद्र पाटील यांनी, मात्र ती सुरुवात थोडी थांबवतोय गोलंदाज प्रमोद. अप्रतिम सामना सुरू आहे. अंतिम सामना बघतोय आपण. पहिल्या हाफमधून अंतिम सामना जय पाटील आलेले आहेत. एक फायर ब्रिगेड अधिकारी आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये, अग्निशमन विभागामध्ये अधिकारी आहेत आणि त्यांचा एक शेड्यूल चांगला बनवलेला आहे. क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगली त्यांची पकड या हंगामात देखील चांगली आहे. मात्र काय कामानिमित्ताने ते कधी कधी या स्पर्धेत नसतात, मात्र त्यांची आज हजेरी आणि खेळताना दिसत आपल्याला. सुरेख अप्रतिम चेंडू, मात्र चेंडू व्यवस्थित गादर करता आला नाही ST रक्षकांना. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाज. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा देतोय प्रमोद.
फटक्यांची गरज आहे, धावांची गरज, चौकार सत्कारांची गरज आहे. उम्रमध्ये गोडदेव वर्सेस पांजू हा सामना सुरू आहे आणि पहिल्या हाफमधून अंतिम सामना आपण बघतोय. सुरेख सुरेख अप्रतिम फटका येतोय. 6 धावा मिळतील बाबूच्या महेंद्रच्या बॅटमधून. हा येतो तिसरा दमदार षटकार. धाव संख्या 30. पांडू संघाने प्रथम टॉस जिंकून फील्ड घेतलेल्या आणि नक्कीच बॅटिंग दिलेल्या आहे उमरामध्ये घोडू संघाला. आणि तदरम्यान आतापर्यंत 30 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेल्या आहेत उमरामध्ये गोरदेव या संघाची. प्रमोद जबरदस्त आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा देतोय. सुरेख सुरेख फटका, मात्र हा फटका बघायचा आहे, पेमनाद आहेत आणि सुरेख झेल, अप्रतिम झेल टिपतोय. आणखीन एक गडी बाद महेंद्र पाटीलला परतावा लागेल. 11 चेंडू 24 धावा त्याने आपल्या वैयक्तिक खेळी खेळलेल्या आहे. सुरेख अप्रतिम झेल टिपतोय प्रेमनाथ. मात्र ते जोडी टिकली होती, मात्र जोडी फोडण्याचं काम 24 धावा आपल्या संघासाठी त्यांनी केलेल्या आहेत. 12 चेंडू सामोरे जाऊन 3 षटकार त्यांनी मारले होते. न्यू बॅटर भावेश पाटील कॅप्टन आहेत ओम ब्रह्मदेव संघाचे आणि रायगावचे जावई आहेत. आता धावांचा जो टार्गेट सेट केला होता ओम ब्रह्मदेव घोडू संघाने, मला वाटतं चंदू तिथे बसलेले आहेत. चंदू मग अशी इशारा केला 60च्या पलीकडे आम्ही पोचू. नक्कीच सुहास नंबर 4चा गोलंदाज सुहास येतोय. सुहास पाटील नक्कीच आता धावा कराव्या लागतील. धावा संख्या 30 सरासरी 10ची आहे. ओम ब्रह्मदेव घोडू संघाची 10च्या पलीकडे खेळावं लागेल, कारण तुमच्या अपोजिट संघ कुठला आहे तो पांडू संघ आहे. जय पाटील ऑन द स्ट्राईक, फायर ब्रिगेड अधिकारी आहेत मीराबाईंच्या शहरामध्ये. आणि नक्कीच त्यांना आता जो पाण्याचा फोर्स असतो ना त्याच फोर्सने खेळायला लागेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, जास्त धाव मिळणार नाही. बघायचं किती धावांचा फटका आहे आणि चेंडू लागतं उद्यानाला. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. धाव संख्या 32. नक्कीच 50च्या पलीकडे जायला लागेल ओम ब्रह्मदेव घोडू संघाला. जबरदस्त कालपासून महिन्यात पंकज हेमंत पाटील मेस्त्री आहेत त्यांचे वडील, त्यांचा मुलगा पंकज पाटील चांगली मेहनत गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला सेवा देत आहेत. धन्यवाद. तुषार सुधाकर पाटील धन्यवाद. सुरेख सुरेख फटका, मात्र फुलटच चेंडू होता. चुकीला माफी नाही इथे, मात्र ही चूक मागात घडते. मिळते 6 धावा. जयच्या बॅटमध्ये आत येतो हा षटकार. जबरदस्त धावांचा पाठलाग सुरू आहे. कमीत कमी 55-60 धावा जे टार्गेट सेट केलेला आहे ओम ब्रह्मदेव घोडू संघाने. मुन्ना देखील शांत बसलेले आहेत. आज टीम 11 मध्ये असतीलच मुन्ना. आणखीन एक दमदार खणखणी षटकार जय यांच्या बॅटमधून. धाव संख्या 44. बघा मुन्ना देखील खुश झालेले आहेत 2 षटकार मारल्यानंतर. जी भूमिका दिली होती जयला ती भूमिका चांगली पार पाडतोय. बॅटिंगची भूमिका त्यांना आहे. आगरी सामाजिक संस्था अंतर्गत आजीमाजी संघ जेम्स बॉन्ड राई यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू वायूमध्ये उंच आहे, मात्र बघायचं क्षेत्रक्षक कोण पोचतं. थोडे पुढे आले, झेल सुटतोय. मिळतील या आणखीन 2 धावा जय आणि ओम ब्रह्मदेव घोडू संघाला. आतापर्यंत कालपासून आतापर्यंत 18 झेल सुटलेले आहेत. बघा काय फिल्डिंग.
मात्र 18 झेल पडल्यानंतर धावा तर आल्या होत्या, मात्र एक एक धावा दोन दोन धावा आल्या त्या महत्त्वाच्या होत्या. मात्र त्या धावांनी संघ काही पराभूत देखील झाले होते. सुहास 4 चेंडूमध्ये 16 धावा मोजतोय आपल्या गोलंदाजीवरती. धाव संख्या झाली 46 धावा. स्लो चेंडू हाताळला होता. चेंडू हवेमध्ये स्वतः आपली गोलंदाज धावतोय, कमी पडतोय सुहास. आणि या चेंडूवरती बघता बघता 2 धावा. अप्रतिम खेळी सुरू आहे, अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे. जय पाटील यांची, महेंद्र पाटील आणि जय पाटील जबरदस्त तुफानी फटकेबाजी. शेवटचा चेंडू शतकातील चौथा शतक मार्गस्थ असताना धाव संख्या 48. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. इतका प्रमोशन फटका नाही आहे, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. चेंडू गातोय सीमारेच्या बाहेर येतो हा दमदार बहारदार चौकार. अभिनंदन. अमरावती गोडसंघ 52 धावा झालेल्या आहेत. मात्र नक्कीच 52 धावा ही चांगली धावसंख्या मानली जाईल या येणाऱ्या 4 शतकामध्ये. अजूनही एक षटक बाकी आहे, 7 चेंडू बाकी आहेत. आणि नक्कीच तेजकुमार राऊत कॅप्टन आहेत. धाव संख्या 52. 50 पूर्ण झालेले आहे. धाव संख्या 52. गडीबाद 3 ओमरामध्ये गोडदेव वर्सेस पांडू स्पोर्ट्स पांडू हा सामना सुरू आहे. नक्कीच TCP लाईव्ह अग्रिकॉलेज सामाजिक संस्था आजी माजी जेम्स बॉन्ड मास्टर राई आणि राई ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सर्वांना विनंती करतो, जे प्रेक्षक संघ आणि जे पाहुणे आहेत त्यांना देखील विनंती करतो, आपण सर्वांनी जेवून घ्यायचं. आदर्श विद्या मंदिर राई, धन्यवाद. आणि तिथे जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जेम्स बॉन्ड यंग संघाचे धाव संख्या 52. 52. तेजकुमार राऊत कॅप्टन पांडू संघाचे. सुरेख फटका हा येतोय, मोठा मोठा षटकार भावेश यांच्या बॅट मधून. भावेश गेल्यास खातं खोलतं 6 धाव्याने षटकार. आणि नक्कीच चांगली खेळी खेळली होती महेंद्र पाटील बाबू यांनी, आणि तसेच चांगली खेळी करतोय. 7 चेंडू 23 धावावर खेळतोय जय पाटील. आणि गेल्याचा षटकार मारतोय भावेश पाटील, राईगावचे जावई आहेत. बघा काय खेळी खेळलं. धाव संख्या 58. पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय, पुन्हा एकदा 6 धावा. आता मात्र चंदू खुश झाले. धाव संख्या 64. 60च्या पलीकडे. बघा महेंद्र देखील खुश झाले. मी मग असे बोललो 55-60 धाव तुम्हाला पाहिजे. 60च्या पलीकडे अजून चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा सामना होता. मात्र भावेश आणि तेजकुमार आमने सामने आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना होता. भावेश पाटील, तेजकुमार राऊत. सुरेख फटका बघायचा किती धावांचा फटका. तात्या चेंडू आडेपर्यंत थोडा उशीर होतोय. फक्त आणि फक्त एकच धाव घेतोय. मात्र स्ट्राईक आपल्या समोरचा जो साथीचा खेळाडू आहे जय पाटील यांना देतोय. आणि जय पाटीलची खेळी बघितली तर 7 चेंडू 23 धाव खेळत आहे. धाव संख्या 65. लॉस ऑफ 3 विकेट्स. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस पांडू स्पोर्ट्स पांडू. चेंडू सरळ निघून जातोय, चेंडू लेप करतोय. वाईटची दात केली होती.
मात्र पंच हा चेंडू डॉट घोषित करत आहेत. 2 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 65 धावा. उंच फटका, मोठा फटका आहे तो लांबच लांब बघायचा. या संपर्क इशारा मिळतील या 6 धावा. षटकार. बघा भावेशने काय केलं, स्ट्राईक दिली आणि षटकार येतोय. धाव संख्या 71. MD भोईर, जेमसे अंकल जेवले का तुम्ही? धन्यवाद. आणि जे मंचावर पाहुणे आहेत त्यांना देखील विनंती करतो जे काही जेवण घ्यायचं आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि सुंदर झेल, प्रेमनाथचा दुसरा झेल, सुरेख क्षेत्ररक्षण सुरू आहे आणि सतत संपलेले 5वा. धाव संख्या 71 आणि 72 धावांचं लक्ष आहे पांडू संघाच्या समोर. ओम ब्रह्मदेव घोडो संघाने ठेवलेलं आहे. या सामन्याचे पंच अजित मात्रे फ्रॉम एक्सर आणि गुणेश मात्रे फ्रॉम राई जेम्स बॉन्ड संघातील अष्टपैलू खेळाडू. मालजीपाडा प्लीज, जेवण झालं का आपलं? प्रसन्ना भोईर, मालजीपाडा संघाला विनंती करू टॉससाठी पुढे यायचं प्लीज. महाराष्ट्र टेनिस असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू पाटील साहेब, त्यांना विनंती करतो आपण जेवण घ्यायचं आहे. आसमूर स्पोर्ट्सचे मालक जेवण घ्यायचं आहे. मजिद खोत साहेब जेवण घ्यायचं आहे. आसमूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि जय मल्हार स्पोर्ट्स आणि मात्रे ब्रदर्स यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. TCP लाईव्ह महेंद्र भगत आणि टीम यांच्या मार्फत देखील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अरुण आंबोकर आणि जितू पाटील, प्रणय किशोर पाटील एक नाट्य कलाकार आहेत आपल्या गावातील, त्यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. प्रणय किशोर पाटील. मालजीपाडा संघ कॅप्टन प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रसन्ना कॅप्टन पाठवून लगेच द्यायचं आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या देखील सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि साफसफाई चांगली केलेली आहे. दिनेश गुरव, अविनाश माची, आनंद पाटील यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धर्मेंद्र मोतीराम पाटील यांचे देखील खास आम्ही आभार व्यक्त करतोय. आला प्लीज कॅप घेऊन द्यायचं. आता अरुण आंबोकर कुठे आहेत? नक्कीच आज 1 मे आहे आणि कामगार दिवसाचा देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतीलच. आणि आज वाढदिवस कोणाचा आहे? भारत प्रकाश पाटील यांना वाढदिवस देखील खूप खूप शुभेच्छा असतील. त्यांच्या माध्यमातून देखील एक वेलकम किट मॅन ऑफ द मॅचसाठी दिलं जातं. कॅप आणि एक बॉटल आणि एक सुंदर बॅग आहे त्यांच्या माध्यमातून. जे आपण ट्रॉफी बघत आहे तर विक्रम वसंत मात्रे आणि जगदीश वसंत मात्रे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या प्रथम द्वितीय या ट्रॉफ्या बघत आहेत. मोरवा समाजसेवक आहेत मोरवा गावातील.
विक्रम म्हात्रे आणि जगदीश जग्गा यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वसंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रथम आणि द्वितीय ट्रॉफ्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर तृतीय 2 ट्रॉफी आहेत. स्वर्गीय राजेंद्र म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील ट्रॉफ्या आलेल्या आहेत. आणि गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर म्हात्रे ब्रदर्स फ्रॉम जुचेंद्र मनीष पाटील आणि कल्पेश मनीष म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि दीपक गजानन पाटील फ्रॉम शिवनेरी गाल नंबर 36 आमचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील नक्कीच जबरदस्त साफसफाई ज्या ज्या व्यक्तीने केलेली आहे, मीरा भाईंदर कर्मचारी, वन विभाग, तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या खेळाडूंनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला देखील सलाम आहे आणि त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. 72 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये पांडू संघासमोर ठेवलेलं आहे. महेंद्र पाटील, बाबू, चितू आणि नरेंद्र सलामीवीर पांडू संघातील 72 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले आहेत. आणि या 72 धावा कशा का पद्धतीने पूर्ण होतील, षटकार चौकार मारावे लागतीलच. जी फलंदाजी केली ओम ब्रह्मदेव गोडे संघाने तशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पांडू संघाला 72 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये, चेंडू कमी आहे, जास्तीत जास्त धावा आहेत. सुरेख सुरेख अप्रतिम फटका येतोय पहिल्या चेंडूवरती. हा आक्रमण फलंदाज जितू यांच्या बॅटमधून षटकार, दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच जेवणाचा काउंटर सुरू आहे. जे प्रेक्षक राही मुर्दा मोरवाचे आलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो, माची समाज, शिवनेरी, सदानंद नगर, त्याला की सर्वांनी जेवण घ्यायचं आहे. जेवण संपेल तितकंच ताटामध्ये जेवण घ्या, जास्त गर्दी करू नका. डॉक्टर साहेब आलेले आहेत. समाज भूषण प्राप्त झालेले आहे. डॉक्टर जोधाजी भोईर आमचे वाईट सर पंचावन्न मार्फत करतोय. संकेत प्लीज, संकेत जेवण जेवण नक्की संकेतला आम्ही आमंत्रण करू येणाऱ्या चेंडूवरती. चांगला चेंडू आहे, बीट केलंय. आव्हान जर बघितलं तर निश्चितच मोठं आहे, कारण विजयासाठी लक्ष आहे तब्बल 72 धावांचा. काय बॅटिंग निश्चितच पाहू शकलो ती म्हणजे जय पाटीलची. महेंद्रने 24 धावा, 25 धावा जयनं आणि भावेशने 2 षटकार, धावसंख्या 70च्या पलीकडे. त्यानंतर हे आव्हान स्वीकारलंय, 1 षटकार आलाय. आतापर्यंत जर बघितलं तर हा वाईट बॉल आहे. 28 बॉलमध्ये अजूनही 64 धावांची गरज आहे. ही मॅच बनू शकेल जर जितूची कामगिरी इथे जर बहरली तर ही मॅच बनू शकते, कारण या बॅटरकडे ती ताकद आहे, या बॅटरकडे तो क्लास आहे आणि या बॅटरकडे ती जिद्द आहे. तो दाखवून देऊ शकतो, कारण मैदानात फक्त उभं राहून धावा बनू शकतात. हे मैदान असं आहे की जिकडे तुम्ही उभं राहिलात तर धावा बनवू शकाल आणि त्यासाठी निश्चितच प्रयत्न करा. दॅट्स अ गुड शॉट. मात्र हा चेंडू काही काळ हवेत असेल, वाटतं कॅच. विक्रम पाटील अफलातून जेल आणि जितूची खेळी इथे संपुष्टात. विकेट डाऊन. धावसंख्या ती म्हणजे 8.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर, अजून एक मोठे फटके खेळणारा खेळाडू. मात्र इथे महेंद्र चांगली कामगिरी केलंय. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं षटकार आला, त्यानंतर वाईड कन्सिडर झालाय, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईड आणि आता विकेट आली आहे. धावसंख्या झाली 8 गडी बाद 1. पाणजू मास्टर पाणजू मास्टर्स हा संघ लढताना दिसतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, धाव मिळणार नाहीये, चेंडू निर्धाव जाणार आहे. लक्षात घ्या, जे जे खेळाडू आपली लहान मुलं घेऊन येत आहेत त्यांना घरी घेऊन जा. ओ दॅट्स अ गुड शॉट. हा मोठा फटका आहे, हा मोठा फटका आहे. व्हॉट अ शॉट बाय किशोर. अफलातून फटका, समोर टाकलेला चेंडू होता आणि त्यावर बरोबर प्रहार केलाय अगदी मंचाच्या समोर. व्हॉट ए शॉट. कैलासकडे ताकद आहे, कैलासकडे फ्लेअर आहे आणि त्या फ्लेअरचा वापर केलाय. अगदी आम्हाला जश पाटील आठवला. असेच फटकेबाजी. किशोर मात्र चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा समोर खेळलेत, इथे मात्र पुढे आलेत आणि हा झेल झाला, हा झेल झालाय. पुढे गेले होते निलेश पाटील, मात्र हा झेल शेवटच्या क्षणी चांगल्या पद्धतीने गॅदर केलाय. वेल टेक बाय निलेश. महेंद्रच्या या षटकात 14 धावा आतापर्यंत आणि 2 गडी बाद केलेत. चांगला झेल आणि काय ही ऍक्शन कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले महेंद्र भगतना. वेल डन एमबी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेज कुमार, या मुलाकडे लक्ष असेल आणि कदाचित तिथे नरेंद्र देखील विचार करतायत की मला स्ट्राईक कधी येणार, कारण धावा भरपूर जमवायच्या. 24 चेंडू आणि 58 धावा, म्हणजे षटका मागे जवळजवळ 20 धावा आहेत. फटकेबाजी उतुंग करावी लागेल. अगदी स्ट्राईक रेट जो आहे ना तो 200 नाही तर 300च्या स्ट्राईक रेटने धावा कराव्या लागतील. त्या म्हणजे टीम पाणजू मास्टरला, कारण 24 चेंडू आणि आता 58चा खेळ राहिलाय आणि गोलंदाजी मार्कवर आलाय रोहित चंदू, या नावाने जास्त प्रसिद्धी. महेंद्र बाबू एक षटक तिथे खर्ची झालाय. आज गुरुदेवचा संघ आपली सगळी स्ट्रेंथ घेऊन आलाय, कारण यष्टांच्या पाठीमागे अमोल वेतस्कर, गोलंदाजीसाठी चंदू, त्याच्यानंतर मुकेश सुद्धा आहे, प्रमोद सुद्धा आहे, महेंद्र बाबू, निलेश पाटील, भावेश, जय पाटील. चांगला संघ आहे. पंकज, पूर्ण स्ट्रेंथ आहे. म्हणजे एकूणच आपण बघतोय या ती म्हणजे गुरुदेव टीमची आणि त्यांचे पाठीराखे, कारण गुरुदेवचा संघ आणि त्यांचे पाठीराखे म्हणजे तो बागेचा जो एकूणच कोपरा आहे तो त्यांच्यासाठी नेहमी राखीव असतो. यावेळेला बॅकफुटवर खेळले नरेंद्र आणि एक गोष्ट त्यांनी चांगली केली की त्यांनी 1 धाव इथे पूर्ण केली आहे. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर आली 1 धाव. इथे मात्र तेज कुमारला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्वाचं काम आहे, ही गोष्ट ओळखली आहे. ती म्हणजे एकूणच नरेंद्र यांनी. एक वेगळं क्षेत्रक्षण बघा, हे कल्पक क्षेत्रक्षण आहे आणि हे फक्त ओम ब्रह्मदेव गोडदेव करू शकतं. यावेळेला ऑन साइडला फटका आहे, जास्त प्रॉमिसिंग नाही आहे. निलेश पाटील येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. तो दिला जातोय, कदाचित इथे धोका, मात्र यस होणार आहे. फलंदाज आय थिंक इथे बाद होऊन परतणार आहे. विकेट आली आहे, मात्र दुसरी धाव कठीण होती. निलेशचा थ्रो चांगला होता आणि आणखीन एक विकेट पाणजू मास्टरची गेली. धावसंख्या 15 कडी बाद 2. 22 चेंडूमध्ये 57 धावांची अजूनही गरज आहे. काल पहिल्या काही सामन्यामध्ये धावा होत नव्हत्या, मात्र आज आपण बघतोय 50च्या पलीकडेच धावा आहेत सगळ्या. याचं कारण आज 1 मेचा दिवस आहे, याचं कारण आज महाराष्ट्र दिन आहे, याचं कारण आज कामगार दिवस आहे. बऱ्याच जणांना सुट्ट्या आहेत, बरेच जण हाफ डे टाकून आलेत, एन्जॉय करतायत. आगरी कोळी मास्टर क्रिकेट एन्जॉय करतायत. TCP लाईव्हचा लाईव्ह टेलिकास्ट आणि जबरदस्त क्रिकेटपटू, लिजन क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. अजित म्हात्रे, गंगाधर, अरुण आंबोकर, काल देखील आपण बघितलं
हॅलो. जितेंद्र पाटील, चेतन पाटील, गुणेश म्हात्रे. याला मिस्टाईल स्ट्रोक आहे. हा जेलसाठी कोण येणार आहे? कॉलिंग तिथे एक्झॅक्टली कोणाचा होता, मात्र इथे भावेशनं कदाचित तिथे पुढे गेले होते, मात्र शेवटच्या क्षणी जय पाटील यांचे सुरक्षित हात. कॉल करा मित्रांनो, कॉल करा. आज विक्रम देखील आपण बघतो यशांच्या पाठीमागे नाही आहे, मात्र इथे परतलाय तेजकुमार राऊत. अपेक्षा जबरदस्त होत्या, मात्र नवीन बॅटर आता प्रमोद जैन हा जेल टीमला. तिसरा धक्का टीम पांजू मास्टरला. ही धावसंख्या भरपूर मोठी झाली आहे, कारण विचार जर केला मॅचचा टेम्पो कसा भरत गेला बघा. पहिल्या षटकात फक्त 5च धावा होत्या. भरत शिंदेचं षटक अफलातून, त्यानंतर मात्र 16 धावा आल्या अलंकारच्या षटकामध्ये. नंतर प्रमोदला 8 धावा आणि नंतर सुहासच्या षटकात तब्बल 22 धावा कुठलेत आणि तेजकुमारला देखील 19 धावांचा चोप बसलाय. त्यामुळे ही धावसंख्या अविरतपणे वाढत गेली आहे आणि पांजू संघाचा जो कंट्रोल होता या सामन्यावरचा तो सुटलाय. आता इथून पुढे त्यांना फक्त आणि फक्त मोठी फटकेबाजीच करावी लागेल, कारण प्रमोद नवीन बॅटर आहे ज्याच्याकडे ताकद आहे. ऑन साइडला हा फटका प्रॉमिसिंग नाहीये, फक्त आणि फक्त कदाचित 2च धावा. थँक्यू. धावसंख्या 18 झाली. 54ची अजूनही गरज आहे. ग्रेट बॅटिंग बाय ओम ब्रह्मदेव गोडदेव टीम. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. गिलबर्ट मंडळचा साहेब, माननीय श्री नरेंद्र मेहता साहेब, प्रताप सरनाईक साहेब, नाना शेठ सैनिक सिक्युरिटीचे, डॉक्टर संजीव गणेश नाईक साहेब इथे येण्याची दाट शक्यता आहे आज. तसेच ए कन्स्ट्रक्शन, कालच्या दिवसाचा संपूर्ण खर्च वसीम शेख आणि भावेश पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आहे, त्यांचं मनापासून आभार. ऑन साइडला हा फटका जर बघितला तर निश्चितच योग्य नाही आहे, मात्र एकच धाव मिळेल. विक्रम आहेत. स्ट्राइक एंडला थ्रो दिला जातोय. गुड थ्रो. तर ए कन्स्ट्रक्शनचे भावेश पाटील आणि त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्या माहितीसाठी कालच्या जेवणाचा संपूर्ण खर्च हा ए कन्स्ट्रक्शन, वसीम शेख आणि भावेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. कारण बऱ्याचदा जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा त्यांचे कान बंद असतात आणि ज्या वेळेला त्यांचे कान उघड्या असतात त्यावेळेला आम्ही बोलत नसतो, असं काहीतरी झालंय. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. आम्ही काल देखील ही गोष्ट बऱ्याच वेळा सांगितली होती की ए कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर वसीम शेख आणि भावेश पाटील यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि आज देखील ती गोष्ट आम्ही बऱ्याच वेळा म्हटली आहे. चला पुढची मॅच. मालजीपाडा टीम रेडी आहे का? टीम मालजीपाडा कॅप्टन या आणि टीम राई, जेम्स बॉन्ड राई नाणेफेकीसाठी या. 18 चेंडू 53 धावा. होणार का हे चेस डाऊन? शुभेच्छा देऊ दोन्ही टीमला. गोलंदाजी मार्कवर आलाय मुकेश, एक जबरदस्त गोलंदाज. यंदाच्या हंगामात मुकेश फॉर्मला आहे. गोडदेवचं जे यश आहे त्या यशामध्ये मुकेशचा देखील वाटा आहे, त्यामुळे निश्चितच त्याच्याकडे लक्ष असेल. मुकेश वर्सेस प्रमोद हे कॉन्टेस्ट. या षटकात धावा येणं गरजेचं आहे टीम पांजू संघाला. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा, लाईन सोडून दिलेला हा चेंडू आहे. पंचांनी योग्य निर्णय दिलाय. अवांतर धाव. या वेळेला हा फटका, हा सिक्सर नाही तर अट्टा आहे. क्या बात आहे. गुड शॉट बाय प्रमोद. अफलातून फटका. याच फटक्यांची गरज आहे. चेंडू लवकर येईल की नाही सांगू शकताय, मात्र लगेच चेंडू आम्ही अवेलेबल करतोय. हा घ्या चेंडू प्लीज. मात्र काय फटका खेळलेत. नेत्र दीपक फटका होता. आपल्या डाव्या पायाचा वापर, बॅटचा फॉलो थ्रू आणि टाइमिंग एक्सक्विजिट होता. हा षटकार येतोय. मुकेशवर आक्रमण केलं जाते. पहिला चेंडू अवांतर होता. या पहिल्या अधिकृत चेंडूवर मात्र षटकार येतो. काल देखील आपण बघितलं एका षटकामध्ये 38 धावा विक्रम झाला होता. यावेळेला समोर खेळलेत. हा झेल आहे का? व्हॉट अ कॅच. या मालिकेतील सगळ्यात सुंदर झेल.
सुपर कॅच बाय निलेश पाटील. ऍब्सोल्यूट ब्युटी. वाव, इथे फटका एलिव्हेट करू शकले नाही, मात्र हा झेल नितांत सुंदर होता. गुड कॅच बाय निलेश पाटील. कदाचित हा काटा काढणारा झेल होता, कारण प्रमोदने या अगोदर जो फटका खेळलाय त्यानुसार हा झेल होणं गरजेचं होतं. व्हॉट अ कॅच. आणि मुकेशला यश मिळतंय, मुकेशला यश मिळतंय. बाळा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळा उतरतोय, मात्र काय झेल होता तो. वारंवार टीसीबी लाईव्हच्या माध्यमातून तो झेल आम्ही पाहतोय. गुड कॅच निलेशचा, कारण समोर समोर जाऊन हा झेल टिपणं म्हणजे तुम्ही विरोधात, समोरच्या चेंडूला तुम्ही विरोधी दिशेला जाऊन झेल टिपताय. भरपूर कठीण होता झेल, मात्र निलेश पाटील यांनी आपल्या कॅलिबरवर अफलातून आपल्या कॅलिबरवर हा झेल टिपलाय, तो म्हणजे निलेश पाटील यांना अफलातून. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी जेम्स बॉन्ड राई वर्सेस मालजी पाडा. दोन्ही संघ तयारीत असतील टॉस साठी. या बाळाचा हा फटका, इथे बघा क्षेत्ररक्षक लावलाय, इथे डिरेक्टेड झाला फलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण सजवलंय. हे आहे गोडदेवचं क्रिकेट, स्टार क्रिकेट. धाव संख्या फक्त 26 आहे, 72 धावांचा टार्गेट आहे. विकेट्स आतापर्यंत जर बघितल्या तर 6 गडी बाद झालेत, 6 गडी बाद झालेत. नवीन बॅटर दत्तात्या वन अँड ओनली जयप्रकाश. डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मात्र काय डायरेक्टेड केलाय प्रमोदनं. आणि या षटकात बघा, एक वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट आणि आता रन आउटची विकेट आली आहे. अफलातून कामगिरी. गोडदेव गाव यासाठी ओळखला जातो की त्यांना माहिती आहे की आपले गोलंदाज कसे गोलंदाजी करतात आणि त्यानुसार फटके कुठे खेळणार आहेत, त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवलं जातं. बघा, लॉंग ऑफ बाउंड्रीवर एक खेळाडू आहे, मात्र तिथे मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. हे फक्त गोडदेवच करू शकतं, कारण ते कधीच सुरक्षित क्षेत्ररक्षणासाठी जात नाहीत. अफलातून कामगिरी. चला पुढील सामन्याचं नाणेफेक आपण राहुलच्या शुभ हस्ते करतोय, अस्मी स्पोर्ट्सचे ओनर राहुल. मात्र या ओव्हर नंतर आपण टॉस करून घेऊया. ओ गुड बॉल, फ्लॅट दिलं होतं, मात्र इथे यशरक्षक बीट झाले, मात्र धाव मिळणार नाहीये. माझी बडा टीम कॅप्टन आलेत, स्वागत आहे त्यांचं, वेलकम. मात्र हा डॉट बॉल, मुकेशने चांगला चेंडू टाकलाय, फ्लाइट जबरदस्त होती या चेंडू मागे, श्वास बीट झालाय. नेक्स्ट बॉल, फुलटॉस डिलिव्हरी, मात्र इथे सबशेल अपयश, मात्र इथे बोल झालाय, बेल्स उडवली आहे. मिस्ट्री गोलंदाज आहेत मुकेश. कधी कधी मुकेशची गोलंदाजी म्हणजे समजत नाही एक्झॅक्टली मुकेशला काय करायचं असतं, कारण फ्लाइट किती होती बघा. हा चेंडू रिप्ले मध्ये दिसतोय आणि अगदी आपण बघतोय फक्त बेल्सला चेंडू लागलाय. ग्रेट बॉलिंग बाय मुकेश, षटकार खाल्लाय, मात्र कमबॅक बघा कसा आहे, अफलातून कमबॅक. गोडदेवचे बरेच पाठीराखे आले, त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील जेवून घ्या. 26 ला आतापर्यंत 3 गडी बाद झालेत, म्हणजे फॉलोअप विकेट जर बघितलं तर 8 धावा होत्या पहिला बाद, 14 धावावर दुसरा फलंदाज बाद, 16 धावावर तिसरा फलंदाज बाद, चौथा फलंदाज देखील 16 धावावर बाद झालाय आणि 26 वर लगातार 3 फलंदाज बाद झालेत. धावची 4 झेलची 4 आणि आता क्लीन बोल्ड. ओव्हर झाले तिकडे आणि आपण आता लगेच नाही, एक चेंडू अजून बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे, त्यामुळे एक चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. राहुल नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे, टीम कॅप्टननी लवकर यायचंय. इथे क्षेत्ररक्षणात मला वाटतं अजून काही बदल करायचा आहे का, लेट्स सी. पण इथं फ्लाइट दिलाय, इथे चांगला ड्राईव्ह आहे, 2 धावा असतील मात्र इथे. एनिवे या 2 धावा परवडतील, त्या म्हणजे मुकेशला संघाची धावसंख्या झाली 28, 3 षटकांची समाप्ती, गडी बाद झालेत 7. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे वळतो. हेमप्रकाश या लवकर, टॉस करणार आहोत आपण. नेक्स्ट मॅच मालजीपाडा वर्सेस जेम्स बॉन्ड राई.
द्वितीय फेरीतील हा पहिला सामना आपण एन्जॉय करणार आहोत. प्रेक्षकांची संख्या बघा, अफलातून प्रेक्षक. आमच्या निमंत्रणाला तुम्ही मान दिलात, आमच्या एकूणच आगरी कोळी मास्टर क्रिकेटला तुम्ही जो सन्मान देताय त्याबद्दल प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आमच्या यंग जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचं मनापासून कौतुक आहे. शेवटपर्यंत ते व्हॉलंटियर्स राहणार आहेत. आमच्या राई क्रिकेटचा चाहता संतोष ठाकूर. झालं का जेवण सर? थँक्यू. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे एक अफलातून गोलंदाज प्रमोद. भरपूर चॅलेंज आहे, मात्र त्याच्या समोर आव्हान कडवं असेल ते म्हणजे तात्यांचं. तात्याची बॅट तळपणार का? तात्या ऑन साइडला बघतायत, डिक्लेरेशन झोन कुठे कुठे आहे. प्रमोद तू ताद्या पुढे आलेत, मात्र हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. किती धावा मिळतील? जय पाटील भरपूर वेगानं थ्रो बघा स्ट्राईक एंडला आणि कदाचित इथे नाही आहे. काय चाललंय? आउट झालाय का फलंदाज? फलंदाज बाद आहे तिकडे. आणि तात्या किती वेगाने आला बाहेर बघा, किती वेळ वाचवलाय. फलंदाज बाद आहे का? यस सर, यस बाद आहे. नवीन बॅटर लवकर या असं त्याला म्हणायचं आहे. दॅट्स द तात्या फॉर यू. ती धाव पूर्ण आहे ना सर? 2 धावा पूर्ण आहेत ना? एकच धाव आहे? ओके, एकच धाव आहे. यस सर, 2 धावा पूर्ण झाल्या का स्कोरिंग अंपायर? की एकच धाव आहे? त्याच गोष्टी विचारतोय. 2 धावा पूर्ण, राईट? येस. चला राहुल यांना विनंती करतोय मी, अस्मी स्पोर्टचे राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पुढचा सामना मालजीपाडा वर्सेस जेम्स बॉन्ड राई मास्टर्स. 5 षटकांचा सामना असेल, लक्षात घ्या. दोन्ही संघांच्या माहितीसाठी अगोदर आपण वेलकम किट देऊया. ते म्हणजे टीम मालजीपाड्याला कदाचित ते जेवले असतील, मात्र ते वेलकम किट तुम्ही घरी न्यायला हरकत नाही आहे. येस सर, 2 धावा कंप्लीट, राईट. थँक्यू. तर पुढच्या सामन्याची नाणेफेक होतीये. येस, नाणेफेक आधी करून घ्या, हरकत नाही, हरकत नाही. मी विनंती करतो राहुलला, नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. एका बाजूला टीम मालजीपाडा, दुसऱ्या बाजूला टीम जेम्स बॉन्ड. अलंकार येतोय इथे, मात्र बॅटने ही धाव येते असं दाखवतोय अलंकार. पंचांचा इशारा येऊ द्या. यस, बॅटने आहे का सर? यस, 2 धावा. मालजीपाडा टीम वोन द टॉस अँड इलेक्टेड टू 5 मिनिटं, इलेक्टेड टू 5 मिनिटं. क्या बात आहे, हा डिसिजन चांगला आहे. अजून मुलं आले नाही तुमची, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? यावेळेला धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये. अलंकार मात्र बॅटिंगला आलाय, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्याच्यासमोर आव्हान भरपूर मोठं आहे, कारण धावसंख्या फक्त झाली ती म्हणजे 32, म्हणजे अजूनही करायचे 40 आणि 9 चेंडू. अलंकार ही कामगिरी करू शकतो, मात्र त्याला फटके खेळावे लागतील. एक आलाय, हा मोठा फटका आहे. दॅट्स अलंकारची ही पॉवर आहे. 2017चा सीझन मला आठवतोय, मुर्द्याची स्पर्धा, नवतरुण युवक मित्रमंडळाची. अलंकार तिकडे पांजू संघातून आला होता आणि 5 रिव्हर्स षटकार लागोपाठ, आणि शेवटचा चौकार होता रिव्हर्सचा तो अलंकार. आणि इथे आता 8 चेंडू आणि 34 धावा. येणार का षटकार? यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे. हा झेल इथे मुकेश खाली येतो. वर कॅच, काय क्षेत्ररक्षक लावलाय बघा. हे फक्त गोडदेव करू शकतं. अफलातून झेल आणि अलंकारची खेळी संपतात. इथे गडी बाद झालाय तो म्हणजे 9 गडी बाद. धावसंख्या 38 आणि आता 7 चेंडू आणि 34 धावा.
प्रेमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 11 नंबरचा खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे या सामन्यामध्ये आमच्या स्कोररला भरपूर पेन चालवावा लागलाय. अगदी लाल पेन, हिरवा पेन आणि ब्लू पेन सगळ्या गोष्टींचा यूज झालाय. थँक्यू व्हेरी मच गोडदेव. लाजवाब कामगिरी. बघा संपूर्ण क्षेत्र ते डिक्लेरेशन झोनचं आहे, तिथे एकही क्षेत्ररक्षक नाही आहे. दॅट्स गोडदेव फॉर यू. काय क्रिकेट दाखवलंय. फक्त क्रिकेट खेळू नका तर क्रिकेट दाखवा, हे नक्कीच गोडदेव दाखवतोय. कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये हा प्रयत्न राई संघ करणार का, पाहूया. 7 चेंडू 34 ची गरज आहे. प्रेमनाथ कडून अपेक्षा असतील, येणार का मोठे फटके. शॉर्ट डिलिव्हरी. हा फटका मात्र वेगळा फटका होता. पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रम आहे तिथे, एकच धाव मिळेल. 6 चेंडू 33 धावा. प्रेक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित आहेत. आणि ज्या ज्या खेळाडूंचा अजूनही भोजनाचा कार्यक्रम बाकी असेल प्लीज भोजन करून घ्या. आमचे गुणलेखक मित्र तुषार पाटील आले, त्यांचं देखील स्वागत. कामगार दिनाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भावेश पाटील गोलंदाजी मार्कर. 6 चेंडू मध्ये 33 ची गरज आहे. भावेशला थोडंसं मागे ठेवलंय इकडे, मात्र अजूनही तो क्षेत्ररक्षक हलवायचा नाहीये. अमोल वेतोस्कर यांनी एक थोडीशी फ्लाय स्लिप लावलंय आणि त्यानंतर एक मिड ऑफ वर जेथे क्षेत्ररक्षक आहे. भावेश पाटील टू प्रेमनाथ. 6 मध्ये 33. ग्रेट बॉल, ग्रेट बॉल. टप्पा बघा किती लांब आहे शरीरापासून आणि तिथून उसळी. अफलातून कामगिरी भावेशची. 5 चेंडू आणि आता 33 धावा. पुन्हा एकदा फ्लाईटचा वापर. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आणि यशांच्या पाठीमागे काय जबरदस्त हातांची कामगिरी पाहायला मिळते अमोल वेतोस्कर यांची. ग्रेट बॉलिंग बाय भावेश. आता मात्र इथे औपचारिकता शिल्लक राहिली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अपील तिथे होत आहे मात्र पंचांनी फेडून लावलंय. येस, परतलाय आमचा खेळाडू. आता प्रत्येक पराभूत होणाऱ्या खेळाडूंसाठी संघांसाठी देखील आम्ही एक कोल्ड्रिंक देतोय. नीलकंठ मात्रे यांच्यामध्ये. व्हॉट अ शॉट. हा शॉट मोठा आहे आणि तब्बल आय थिंक कितव्या मजल्यावर, 4थ्या मजल्यावर गेलाय. अफलातून कामगिरी. प्रेमनाथनं थोडीशी मनं जिंकलेत इथे प्रेक्षकांची. विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय वालचंद कॉम्प्लेक्स वर. इथे हा चेंडू खाली राहिलाय मात्र काही धावा चढून मिळतील. चेंडू ट्रॅव्हल होते. एक्झॅक्टली किती धावा सर, या बाजूला 2 धावा. थँक्यू. 2 धावा. चेंडू खाली राहिला होता. येस, बाईज आहे का सर की बॅटला लागले? बॅटला लागले. थँक्यू. बॅटने साठून ही धावा आल्या. 2 धावा. 47 धावा. 50 धावा पूर्ण होणार का? नाही. इथे जर बघितला तर या 2 धावा अजून असतील. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल ती 49 वर जाईल. मात्र इथे हा मोठा विजय मिळवलाय टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवनं. अभिनंदन तुमचं आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. पाणजू कॅप्टनला विनंती आहे की जरा प्लीज मंचावर या आणि आपल्याला एक खास कोल्ड्रिंक आहे अस्मी स्पोर्ट. थँक्यू राहुल. आणि प्लीज जेवून घे मित्रा. पाणजू कॅप्टन वर या आणि आपलं एक कोल्ड्रिंक स्वीकारा. मी विनंती करतोय जरा ते नितेश जरा ते कोल्ड्रिंक घेऊन या प्लीज.